नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। खरीप पीक विमा 2024 शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 11,000 रुपये। होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। खरीप हंगाम सन 2024 पीक विम्याचे रुपये 250 कोटी पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार। खरीप हंगाम सन 2024 मधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी जवळपास रुपये 250 कोटी पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय 27 मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानापोटी रुपये 250 कोटीपेक्षा अधिक जास्तीची रक्कम आठवडाभरात 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे। तर ही अपडेट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम सन 2024 मधील जिल्ह्यातील या ठिकाणी 7,19,167 शेतकऱ्यांनी 5,79,816.21 हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता। स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 5,49,791 शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या। त्यापैकी 5,32,826 पूर्वसूचना प्राप्त झाल्या आहेत। 5,32,826 पात्र व पूर्वसूचनापैकी 4,70,072 पूर्वसूचना या सोयाबीन पिकांच्या आहेत। या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अंदाजे 6,000 ते रुपये 6,500 विमा भरपाई मिळणे अपेक्षित आहे। काढणी पश्चात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने 60,782 तक्रारीनुसार शेतकऱ्यांना रुपये 7,000 ते रुपये 11,000 पर्यंत नुकसान भरपाई मिळणे अभिप्रेत आहे। तर महिना अखेरपर्यंत ही रक्कम विमा कंपनीकडे उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता। आता सरकारकडून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। त्यामुळे लवकरच ही रक्कम विमा कंपनीस प्राप्त होईल व विमा कंपनीच्या माध्यमातून पुढील आठवड्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे ही एक उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।